नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपलं AFOचं नोटिफिकेशन आलेलं आहे पा आणि हे नोटिफिकेशनमध्ये जागा तर कमी आलेल्या आहेत. माहिती आहे की 310 पर्यंत जागा आहे. मग बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की सर 310 जागा आहेत तर मग कशा प्रकारे इथं तयारी पाहिजे, त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ येईल. परंतु बऱ्यापैकी जे मुलं फॉर्म भरायला आता सुरुवात झालेली आहे तर बरेच जण विचारतात सर की बँकचा जो प्रेफरन्स असेल तो प्रेफरन्स कशा प्रकारे असला पाहिजे, कोणती बँक ही पहिली जी बँक असेल टाकली पाहिजे, 2 नंबरला कोणती टाकली पाहिजे, याचा इम्पॅक्ट तुमच्या याच्यावर होतो का. तर पहा, जर तुमचा अभ्यास जर चांगला असेल, बँक प्रेफरन्स वगैरे, मला तरी नाही वाटत की तुमचा एकदम मोठा इम्पॅक्ट त्याच्यावरती होतो. पहा आता नेमकी बँक प्रेफरन्स जो AFOसाठी जो आपण टाकणार आहे तो कशा पद्धतीने असला पाहिजे, थोडासा जर विचार जर आपण जर केला बँकांचा, ज्या जागा कशा आल्यात याच्यावरती एक डिपेंड राहील. त्याच्यानंतर ज्या बँका असतील त्या बँका कशा प्रकारे काम करतात किंवा पुढं काय काय होईल त्या बँकांचं, त्याचं व्हॅल्युएशनवरून आपल्याला त्या गोष्टी कळत असतात. त्याच्यानंतर जी बँक असेल ते बऱ्याच जणांना असं वाटत असतं की सर मी महाराष्ट्राचं आहे तर मला महाराष्ट्रच पाहिजे, ही सगळ्यात मोठी इच्छा असते. बाकी व्हॅल्युएशन, बाकीचं ते प्रायव्हेटायझेशन त्या गोष्टी राहतात बाजूला. मला माझ्या घराशेजारी जॉब पाहिजे हा सगळ्यात मोठा आपला इश्यू असतो किंवा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. पा मग आपण कुठल्या बँकला आपण प्रेफरन्स दिला पाहिजे जेणेकरून मला ते घराशेजारी बँक भेटू शकते. याच्यासाठी या वर्षी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं झालेलं आहे की 2021 पासून जी आपली महाराष्ट्राची जी बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र, याने कुठल्याही जागा काढलेल्या नव्हत्या AFOच्या. पा त्यांनी 2021ला सेपरेट AFOची वॅकन्सी आणल्या होत्या. त्या वॅकन्सीनंतर आत्तापर्यंत कुठल्याही जागा नव्हत्या आणि यावर्षी तुम्हाला ज्या जागा आलेल्या आहेत त्या जवळपास 80च्या आसपास आहे. पा जवळपास 80च्या आसपास आहे. म्हणून हे जे प्रेफरन्स असेल तो कशा पद्धतीने असला पाहिजे हे आपण याच्यावरती एक शॉर्ट व्हिडिओ बनवतोय. पा आता ज्या विद्यार्थ्यांना याच्यात 3-4 कंडिशन्स असतात, म्हणजे हाच टाकला पाहिजे असं नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो की बाबा सर तुम्ही सांगितलंय म्हणून हाच टाकायचा किंवा तुम्ही याच्यामध्ये तुमच्यानुसार काढलेला असला, माझा याच्यामध्ये कुठलाही उद्देश नाही. पण मला असं वाटतं की असा बँक प्रेफरन्स असला पाहिजे. तुम्ही तुमच्या मनानुसार कुठलाही टाकू शकतात, याच्यात दुमत नाही. पा पण पहिलं म्हणजे जे आपलं सगळ्यांचं टार्गेट असतं की आपल्याला महाराष्ट्र आणि त्यातली त्यात आपल्या घराशेजारच्या आसपास जर मला जर भेटलं तर सगळ्यात चांगलं होईल. पा तर त्याच्यासाठी ज्यांना असं वाटत असेल त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र पहिलं टाकलं पाहिजे. आता ज्यावेळेस आम्ही फॉर्म भरायचो पण बँक ऑफ महाराष्ट्रात जागा नसायच्या, पण आम्हाला ज्यावेळेस आकाश सर वगैरे व्हिडिओ बनवायचे त्यावेळेस सांगायचे पा तरी सुद्धा पहिली बँक ऑफ महाराष्ट्र टाका. नजर चुकीने जरी 0 जागा असले तर असं नाही की ती बँक जागाच काढू शकत नाही, तरी ती बँक जागा काढू शकते. त्यांनी जर रिपोर्ट केलं तर त्या घ्यावं लागतील. पा मग जर समजा बँक ऑफ महाराष्ट्राची जर जागा आल्याच तर तुम्हाला तिथं चान्स भेटू शकतो, मग तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रच टाका असं सर म्हणायचे त्यावेळेस. पण आता तर जागा आलेल्या आहेत. मग जागा आल्या तर ज्याला अशी इच्छा आहे की मला बँक ऑफ महाराष्ट्रात काम करायचंय, मला महाराष्ट्रात काम करायचंय, तर त्यांनी पहिले बँक ऑफ महाराष्ट्रात टाकली पाहिजे. सर बँक ऑफ महाराष्ट्र असं तुम्ही ठामपणे का म्हणून म्हणताय की बँक ऑफ महाराष्ट्र इथंच पोस्टिंग देईल, मी हे पण नाही सांगत 100% की 100% तुम्हाला इथंच पोस्टिंग भेटेल. पा नॅशनलाइज बँक आहे त्याच्यामुळे ऑल ओव्हर इंडिया त्यांच्या ब्रांचेस आहेत, पण इथं तुमचं पॉसिबिलिटी आहे की मॅक्सिमम ब्रांचेस महाराष्ट्रात असल्यामुळे तुम्हाला चान्सेस पण असतील की महाराष्ट्रात तुमची पोस्टिंग होऊ शकते. पा पोस्टिंग होऊ शकते. पण जरी समजा तुमची बाहेर जर झाली पोस्टिंग पण त्याच्यानंतर ट्रान्सफर होऊन आल्यानंतर मॅक्सिमम चान्सेस जे असतील ते महाराष्ट्रात जास्तीत जास्त राहण्याचा काळ जो असेल पा तो जास्त असू शकतो बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये. मी म्हणत नाही की 100% तुम्ही AFO झाले ती भेटणारच आहे तुम्हाला, पण पॉसिबिलिटी जास्तीत जास्त राहील. पा पॉसिबिलिटी जास्त आहे. त्याच्यानंतर सेकंड नंबरला पंजाब नॅशनल बँक आहे. पा पंजाब नॅशनल बँकने यावेळेस पण बऱ्यापैकी चांगल्या जागा काढलेल्या आहेत. पा तर ह्या ज्या जागा असतील ह्या पंजाब नॅशनलच्या जागेचा विचार करून आणि बँकचं जे काही तुमचं जे काही ग्रोथ असेल किंवा बँकचं जे व्हॅल्युएशन असेल किंवा बँकचं जे काही आपलं सिस्टीम असेल आतमधली ते जर पाहिलं तर बऱ्यापैकी पंजाब नॅशनल बँकमध्ये जाण्याचे स्वप्न बऱ्याच जणांचे असतील. पण आता मी तेही विचारलं. पा त्यांचे CEO आत्ताच चेंज झालेले आहेत. पा तिथं कसं असायचं की तुमचं जे प्रमोशन असेल पा ज्यावेळेस तुम्ही AFO व्हायचे त्यावेळेस तुम्ही स्केल 1 असतात. पा स्केल 1 असतात आणि ज्यावेळेस स्केल 1 वरून स्केल 2 जाता तुम्ही त्यावेळेस तुम्हाला मॅक्सिमम प्रमाणात तुम्हाला AFO म्हणजेच ॲग्रिकल्चर कॅटेगरीमध्येच ठेवलं जायचं. स्केल 3
ॲग्रिकल्चर कॅटेगरीमध्येच ठेवलायच. पण आता त्यांनी थोडंसं पॉलिसी चेंज झाली असं तिथले जे AFO आहेत आपले, तर त्यांनी मला सांगितलंय की बऱ्यापैकी आता जनरलमध्ये तुम्हाला जावं लागेल, स्केल 2 पर्यंत तुम्ही मॅक्सिमम ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये राहायचं. याचा फायदा काय व्हायचा माहिती आहे का? स्केल 3 झाले, स्केल 2 झाले, तुम्ही तुमच्याच ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये काम करायचं. बाकीचं जनरलमध्ये काम करायचं तुम्हाला संधी नव्हती. तुम्ही याच्यात पुढं जायचं याच्यामध्येच जायचं. परंतु आता तुम्हाला मॅक्सिमम इथपर्यंत, याच्यानंतर तुम्हाला जनरलमध्ये ते टाकतील आणि टाकल्यानंतर तुमच्यावरचा प्रेशरसुद्धा वाढणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, असं नाही की पंजाब नॅशनल बँकेमध्ये प्रेशर नसतो. सगळ्याच बँकेमध्ये तुमचा प्रेशर असणार आहे. इथं ब्रांचेस ज्या असतील त्या जास्त प्रमाणात द्यायचं प्रमाण आहे म्हणजेच काय होतं, इथं ज्या बँक दिल्या जातात, ब्रांचेस ज्या दिल्या जातात ते जास्त प्रमाणात दिल्या जातात. 5-5, 6-6 ब्रांचेस तुम्हाला भेटल्या जातात. 5-5, 6 ते मॅनेज करणं थोडंसं मुश्किल होतं. बऱ्याच जणांना ते जमतं, बऱ्याच जणांना जमत नाही. पण त्यांचे जे अलाउन्स वगैरे जर पाहिले, ते जे 5-5, 6-6 ब्रांचेस ज्यावेळेस देतात त्यावेळेस तुमचे अलाउन्स पण तेवढे वाढलेले असते. त्याच्यामुळे पगार पण तुमचा जास्त मोठ्या प्रमाणात तिथं बाकीच्यापेक्षा जास्त वाढलेला दिसतो त्याच्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर तुम्ही कॅनरा बँक टाकू शकतात. जरी यांचं नॉट रिपोर्टेड आहेत परंतु यांच्या जागा येऊ शकतात. असं नाही की त्यांच्या जागा येणारच नाही. तर ह्या बँका ज्या असतील ह्या खूप स्ट्रॉंग बँक आहेत पंजाब नॅशनल बँक असेल, युनियन बँक ऑफ इंडिया असेल, कॅनरा बँक असेल आणि बँक ऑफ बडोदा असेल तर ह्या ज्या बँका असतील ह्या बँका खूप स्ट्रॉंग आहेत. पण बँक ऑफ बडोदाचं तुम्ही इथं खालीवर पण करू शकतात, कारण ही बँक अशी आहे. आत्ताच तुम्ही कालचं जर पाहिलं असेल त्यांचं नोटिफिकेशन, LBOचं नोटिफिकेशन आणलंय त्यांनी स्पष्टपणे काय उल्लेख केलाय त्याच्यात, कोऑपरेटिव्ह ज्या बँका असतील त्याचा चालणार नाही, NBFCचा चालणार नाही, त्यांना फक्त कमर्शियल शेड्यूल बँक तिथं लागतात म्हणजे ज्या नॅशनलाइज बँक असतील, ज्या मोठ्या मोठ्या प्रायव्हेट बँक असतील त्याच्यातला एक्सपिरियन्स, म्हणजे जे एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती जास्त भर देत आहे. 2019 किंवा 18 पासून मला असं वाटतं त्यांची कुठल्या प्रकारची AFOची भरती नाही आहे हे तुम्ही खाली घेऊ शकता, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण ही बँक जी असेल ती खूप स्ट्रॉंग आहे. कॅनरा बँक असेल, बँक ऑफ बडोदा असेल, ह्या बँका स्ट्रॉंग आहेत त्याच्यामुळे मी वरती ठेवलंय त्याला. त्याच्यानंतर तुम्ही बँक ऑफ इंडिया पण टाकू शकता त्याच्या खाली. त्याच्यानंतर इंडियन ओव्हरसीज यांनी पण यावर्षी जागा दिलेल्या आहेत. पण याचं तुमचं बऱ्यापैकी जे पोस्टिंग जे असेल ते चान्सेस राहतात. साऊथ इंडिया बऱ्यापैकी तुमचे चान्सेस राहू शकतात. इंडियन ओव्हरसीज असेल, इंडियन बँक असेल, ह्या बँका तिकडच्या आहेत त्याच्यामुळे चान्सेस राहू शकतात की तुम्हाला साऊथमध्ये काम करायला लागू शकतं. पण आता बऱ्यापैकी UP मध्ये पण इंडियन बँकनी पोस्टेड दिलेली UP असेल, बाकीच्या स्टेटला पण असेल त्याच्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज झाल्यानंतर सेंट्रल बँक, त्याच्यानंतर इंडियन बँक, त्याच्यानंतर युको आणि त्याच्यानंतर पंजाब अँड सिंध बँक. तर अशा प्रकारे तुम्ही प्रेफरन्स तिथं ठेवू शकतात. आता हा जो प्रेफरन्स असेल हा सगळ्यालाच लागू होईल असं पण मी म्हणत नाही, परंतु ज्याला कोणाला हे बऱ्यापैकी जे पोस्टिंग असेल ती महाराष्ट्रात चान्सेस असतील जास्तीत जास्त देण्याचे, बँक ऑफ महाराष्ट्राचे जास्तीत जास्त चान्सेस. आणि हा चान्स जो असेल ते झालेले AFO सुद्धा सोडणार नाही असं मला वाटतं. भरपूर मी वेळेस प्रयत्न केला की बाबांनो आता परत फॉर्म भरू नका, तुम्ही लागले ते एकदा ना तेच कंटिन्यू करा, कारण आपले जे मागचे भाऊ बहीण असतील ते निदान ते तरी बँकेत देत नाही तर तुम्ही परत फॉर्म भरल्यानंतर परत प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून तसं काय करू नका. जे झालेले AFO असतील त्यांनी टू बी कंटिन्यू तिथं जॉईन करा, तुमची जी बँक असेल त्या बँकेत जॉईन करा. पण मला मग बँक ऑफ महाराष्ट्राच्या जागा आल्या म्हणून मला तेच पाहिजे म्हणून तुम्ही डबल फॉर्म भरू नका. बाकीचे लोक तरी बँकेत लागतील बाबांनो, तुम्ही लागलेत आता एकदा ते तरी लागतील. 4-5 वर्ष इकडे तिकडे काढायचे, नंतर पुरत यायचं. ठीक आहे, तर असा जो प्रेफरन्स असेल तुम्ही टाकू शकतात. हा प्रेफरन्स तुम्हाला जर वाटलं की नको मला सर मला बाहेर ऑल ओव्हर इंडिया पोस्टिंग, मला काही प्रॉब्लेम नाही, मी कुठेही राहू शकतो, बँकेत मला काही अडचण नाही, मी मिझोरम म्हटलं तरी राहू शकतो, असं जर असेल तर तुम्ही सगळ्यात पहिली PNBच्या वरती घ्या कारण का PNB जागा पण जास्त आहेत. आणि दुसरी गोष्ट बँक जी असेल ती जरी ब्रांचेस जास्त देत असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी तिथं जे अलाउन्सेस वगैरे जर धरून जर पाहिलं आपण, बऱ्यापैकी तुमचं पेमेंट हे खूप जास्त असतं बाकीच्या बँकांपेक्षा. ठीक आहे, तुमच्यानुसार तुम्ही चेंजेस नंतर करू शकतात. तुम्हाला जर वाटलं तर हा प्रेफरन्स ठेवू शकता. पण माझ्या मते ज्याला ज्याला इच्छा असेल त्यांनी पहिली ही बँक टाकली पाहिजे. ठीक आहे, तर एवढीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती बँक प्रेफरन्स बाबतीत. कारण बऱ्याच जणांचा फोन कॉल्स की सर कोणता तुम्ही टाकलं पाहिजे, कुठली पहिली बँक असली पाहिजे. त्यातल्या नंतर हा अजून एक विषय तो म्हणजेच प्रायव्हेटायझेशनचा. आकाश सरांनी त्याच्यावर तुम्हाला बोललेले आहेत. एवढ्या जरी झालं प्रायव्हेटायझेशन तर एवढ्या लवकर एवढ्या फास्ट त्या गोष्टी असतील त्या लवकर एवढ्या लवकर होणार नाहीत त्याच्यामुळे याच्यावरती जास्तीत जास्त विचार करण्यात काय अर्थ नाही. आता जर सरकारच्या मनात आलं
जर सरकारच्या मनात आलं आजच्या आजच रात्री प्रायव्हेट करायची बँक तर ती करूही शकतात, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण इथं प्रॉब्लेम असं की ह्या प्रोसेसने जावं लागतं, ते अजून किती दिवसाचं काम सुरू आहे. प्रायव्हेटाईज होणार आहे, ही बँक होणार आहे, ती बँक होणार आहे, या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण अजून त्याची प्रोसेस या सगळ्या गोष्टी व्हायला खूप वेळ लागेल. त्याच्यापेक्षा ह्या ज्या गोष्टी असेल मला तरी वाटतं की याचा जास्त विचार न करता तुम्ही ज्या चांगल्या बँका असतील त्या पहिल्या टाकल्या पाहिजेत. बँका तशा सगळ्यात चांगल्या आहेत कारण नोकऱ्या देतात त्या आपल्यासाठी, पण त्यातली त्यात व्हॅल्युएशन वगैरे बघून आपल्या घराच्या शेजारी आसपास जे ब्रांचेस कोणत्या कुठले आहेत, त्याच्यानंतर आपल्याला कुठं जमल राहायला वगैरे या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही हा प्रेफरन्स दिला पाहिजे. ठीक आहे, तर एवढीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला द्यायची होती. आपण इथं थांबूया, पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.